बोगस नावं आहेत म्हणून आम्ही तिथं संभाव्य दुबार मतदार म्हणू, स्टार करू वगैरे, ते सगळं फेल गेलेलं आहे. बोगस मतदार पकडले गेले. आणखी काय झालं, याच्या आधी राज्य निवडणूक आयोगानं काही ठिकाणी नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले, तिथे उमेदवारी अर्ज मागे घेतले गेले, काही ठिकाणी बाद झाले, अनेक ठिकाणी सर्वच्या सर्व सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक जिंकून आले, तिथे इतरांचे अर्ज बाद झाले, काहींनी माघार घेतली. हा जो काही सगळा सावळा गोंधळ झाला, मला सांगा, हे लोकशाहीला अपेक्षित आहे का? भारत में स्वतंत्र, निष्पक्ष एवं पारदर्शी चुनावों के सफल संचालन को आज पूरा विश्व जानता भी है और मानता भी है, और इसीलिए विश्व के 37 जनतांत्रिक देशों के प्रतिष्ठित समूह ने अपने 30 वर्षों के इतिहास में पहली बार भारत को इंटरनेशनल इंस्टीट्यूट फॉर डेमोक्रेसी एंड इलेक्टोरल असिस्टेंस, इंटरनेशनल आइडिया के अध्यक्ष के रूप में आमंत्रित किया है। यह भारत के सभी नागरिकों और सभी चुनाव कर्मियों के लिए अत्यंत गौरव का क्षण है। जय हिंद, जय भारत। ही बाब मी जी सांगतोय ही खूप महत्त्वाची आहे. यापूर्वी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोग आणि राज्यातले मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या समन्वयानं मतदार याद्या ह्या अपडेट केल्या जायच्या, त्याचं समिरी रिव्हिजन हे केलं जायचं. पण यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला हे सांगितलं की तुम्ही मागच्या विधानसभा निवडणुकीची जी 2024ची झाली तीच यादी गृहीत धरा. 1 जुलै 2025ला ती जैसे थे परिस्थितीमध्ये आहे ती मतदार यादी तुम्ही अंमलात आणा. आता याचा अर्थ काय होतो, आपली जी मतदार यादी आहे जी या निवडणुकांसाठी वापरली जाते आहे ती मागच्या 30 ऑक्टोबर 2024ला लॉक झालेली आहे. 30 ऑक्टोबर 2024ला जेवढे जण त्या मतदार यादीमध्ये असतील तेच आता मतदान करण्यास पात्र आहेत. नंतर घोळ काय पुढे आला की त्या यादीमध्ये लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची 2024ची निवडणूक या दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिने जे समरी ड्राईव्ह चालला किंवा रजिस्ट्रेशन ड्राईव्ह चाललं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत, त्यामध्ये 40 लाख मतदार वाढले. आता हे जे 40 लाख मतदार जर का वाढले असतील तर मग ती यादी नक्कीच वाढलेली आहे. कधीपर्यंत लक्षात घ्या, 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत. 2 महिन्याच्या ड्राईव्हमध्ये 2 निवडणुकांदरम्यान एकाच वर्षात साधारणतः 4.5-5 महिन्यामध्ये जर का 40 लाख मतदार वाढले असतील, एवढा त्याचा रेट असेल, तर मग गेल्या वर्षभरात 30 ऑक्टोबर 2024 ते आपण 1 नोव्हेंबर 2025 पकडूया, या काळामध्ये किती वाढले असतील? जर का आपण एक साधं कॅल्क्युलेशन केलं तर नक्कीच वाढले असतील. किंवा ठीक आहे, तुम्ही समरी रिव्हिजन काही केलंच नाही, मतदार नोंदणी केलेली नाही आहे स्वतःहून, पण ज्यांना असं वाटलं की समजा माझा मुलगा आहे, त्यानं वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी या निवडणुकीमध्ये मतदान करावं, आणि त्यानं जाऊन जर का तहसील कार्यालयामध्ये स्वतःचं मतदार ओळखपत्र काढलं असेल, मतदार यादीत त्याचं नाव आता येत नाही आहे पण त्याच्याकडं मतदार यादी नाव जाण्यासाठी जे मतदार ओळखपत्र झालंय ते पाहिजे की त्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहे, तो मतदानाचा हक्क बजावायला सक्षम आहे आणि त्याच्याकडं इलेक्शन आयडेंटिटी कार्ड, वोटर कार्ड मिळालेलं आहे. पण त्याला आता करता येणार नाही. कारण काय, मतदार यादी ही 1 जुलै 2025ची धरली आहे. 1 जुलै 2025ची मतदार यादी जरी धरली, ती तुम्ही पकडा म्हटलंय, तरी पण आपल्याकडे शासनाच्या वतीनं ना राज्य निवडणूक आयोग, ना मुख्य निवडणूक अधिकारी, ना केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या मार्फत 30 ऑक्टोबर 2025 नंतर मतदार यादीत एकही ॲडिशन डिलिशन झालेलं नाही. मग अशा वेळेस राज्य निवडणूक आयोगाला हे सवाल विचारले गेले की ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या या मतदार यादीमध्ये दुबार नावं आहेत, तिबार नावं आहेत, बोगस मतदारांची नावं आहेत, काही ठिकाणी आधार कार्ड बोगस लावल्याच्या कंप्लेंट्स आहेत. त्यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी उत्तर दिलं की सॉरी, तो काही प्रांत आमचा नाही, आम्ही मतदार यादीमध्ये डिलिशन किंवा ॲडिशन करत नाही. आम्हाला जसं सांगितलं की 1 जुलैला
जी विधानसभेची मतदार यादी असेल ती तुम्ही वापरा, आम्ही ती वापरतो आहोत. त्यानंतर काय झालं, त्यानंतर हे झालं की मतदार यादी ती अंमलात आणली आणि मग जशा जशा नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका, जिल्हा परिषद या हद्दीमध्ये त्या मतदार याद्या ठिकठिकाणी उपलब्ध व्हायला लागल्या, लोकांनी याद्या घेतल्या, त्यामध्ये एक नाव मतदाराचं 103 वेळा, 102 वेळा, एका ठिकाणी 10 नावं आणि मग दुबार तिबार अशी नावं आढळायला लागली. त्यावरती राज्य निवडणूक आयोगानं काय सांगितलं की होय, आता ते मतदार यादीमध्ये डुप्लिकेशन ऑफ नेम्स बरंच आहे आणि पण मग आम्ही त्याला संभाव्य दुबार मतदार म्हणू, आणि संभाव्य दुबार मतदार आहे म्हणून आम्ही तिथे डबल स्टार त्याला देऊ आणि मग तो एकाच ठिकाणी कसा मतदान करेल हे बघू. मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे की दुबार तिबार मतदार हुडकून काढण्याचं काम पालिकेच्या कामगारांना दिलेलं आहे. म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडं स्वतःचा स्टाफ नाही आहे, तो राज्य सरकार, महापालिका इकडनं तिकडनं कसं तरी करून त्यांना देतोय आणि ते काम करतात. म्हणजे ते परावलंबी आहे. म्हणजे स्वायत्तता आहे कशानी? स्थापनेची. संविधानिक स्वायत्तता म्हणतात त्याला, राज्यघटनेच्या कलम 243 नुसार आहे. पण ती स्वायत्तता मर्यादित स्वरूपात आहे, ती सगळी परावलंबी आहे, राज्य सरकार सांगेल तसं आहे. आणि मग इथे महत्वाची भूमिका ही येते की जेव्हा सुप्रीम कोर्ट तुम्हाला ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं हे सांगते की मार्च 2022ची जैसे ते परिस्थिती मांडून तुम्ही जुन्याच आरक्षणानुसार या निवडणुका घ्या आणि आपल्याकडे आरक्षणाची मर्यादा 50% वर जाता कामा नये. बांठिया आयोगाचा अहवाल हा होता ज्यावरती राज्य निवडणूक आयोगाने तयारी केली होती की 27% ओबीसी आरक्षण आम्ही लागू करू. मग त्यासाठी पुन्हा नव्यानं सर्वे आला, सगळ्या गोष्टी आल्या, ते काही राज्य निवडणूक आयोगाने केलं नाही. याचा परिणाम काय झाला? ठिकठिकाणी अनेक ठिकाणी 50% जी मर्यादा आहे आरक्षणाची ती ओलांडली गेली. इकडं ओबीसी समाज सुद्धा नाराज झाला की तुम्ही आम्हाला 27% कुठं देताय, कुठं देत नाही, जिथं दिलं तिथं मर्यादेचं उल्लंघन झालं म्हणून मग निवडणूक ही कचाटात सापडली आहे. हा एक वेगळा घोळ झाला. आता पहिल्यांदा मतदान झालंय आज नगर परिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायती 264 ठिकाणी मतदान झालं. काय रिपोर्ट्स आहेत राज्यभरातले? पैसे सर्रास वाटले गेलेले आहेत, पोलिसांनी पकडलेले आहेत, कार्यकर्त्यांनी पकडून दिलेले आहेत, बोगस नावं आहेत म्हणून आम्ही तिथं संभाव्य दुबार मतदार म्हणू, स्टार करू वगैरे, ते सगळं फेल गेलेलं आहे. बोगस मतदार पकडले गेले. आणखी काय झालं? याच्या आधी राज्य निवडणूक आयोगानं काही ठिकाणी नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले, तिथे उमेदवारी अर्ज मागे घेतले गेले, काही ठिकाणी बाद झाले, अनेक ठिकाणी सर्वच्या सर्व सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक जिंकून आले, तिथे इतरांचे अर्ज बाद झाले, काहींनी माघार घेतली. हा जो काही सगळा सावळा गोंधळ झाला, मला सांगा हे लोकशाहीला अपेक्षित आहे का? मग राज्य निवडणूक आयोग काय करतंय? राज्य निवडणूक आयोगाला एवढं लक्ष पाहिजे. म्हणजे मी कायदा वाचला की जो उमेदवारी अर्ज एखादा नगराध्यक्ष पदासाठी किंवा वार्डाच्या सदस्यासाठी, नगरसेवकासाठी जो उमेदवारी अर्ज भरतो, त्याला जो तिथला रिटर्निंग ऑफिसर असतो, निवडणूक प्रक्रिया अधिकारी, तो मदतनीसाचं काम आधी करतो की अश्विन, अरे तुझी इथं सही राहिली आहे, 4 सह्या करायच्या, 3च झाल्या, ती 4थी कर. किंवा अरे इथं तुझा जन्माचा दाखला तू दिलेला नाही आहेस, तो तू आम्हाला 10वीचा दे, 10वीचं सर्टिफिकेट दे, किंवा इथं आणखीन काही कर. त्याची भूमिका आधी मदतनीसाची ठेवलेली आहे. आणि त्याच्या उपर सुद्धा उमेदवार हलगर्जीपणा करतोय, मुदत देऊन सुद्धा ती प्रक्रिया पूर्ण करत नाही, तेव्हा त्याचा अर्ज बाद होतो. उज्ज्वला थिटेंच्या बाबतीत तसंच झालं. त्यांचा मुलगा सूचक आहे, तो सज्ञान आहे, तो 20 वर्ष वयाचा आहे, तो 21 वर्षाचा आहे आज, तरी तो अर्ज बाद झालेला आहे, त्या कोर्टात गेलेला आहे. आता ती अनगरची जी नगरपंचायतीची निवडणूक होती ती सध्या स्थगित आहे आणि कोर्टात जर का नीट यामध्ये तिथला जो निवडणूक प्रक्रिया करणारा जो अधिकारी आहे त्याची भूमिका तपासली, त्यामध्ये कागदपत्र कोणती जोडली होती ही जर का कोर्टासमोर नीट मांडली गेली तर ती निवडणूक रद्द सुद्धा होऊ शकते. मग आता विषय असा आहे की जिथे बिनविरोध निवड झालेली आहे तिथं प्रस्थापितांचीच लोक आहेत, जवळचे सत्ताधारी पक्षाचेच आहेत. आणि आज जिथं जिथं मतदान झालेलं आहे तिथे महायुतीतल्या पक्षांमध्येच भांडणं सुरू आहे. म्हणजे नांदगावचं जे प्रकरण आहे तिथे सत्ताधारी
दोन पक्ष आपसात पैसे वाटपाचा आरोप करतायत. अनेक ठिकाणी ही बाब आहे. मग हे का होतंय? राज्य निवडणूक आयोग दुर्लक्ष करतंय का? राज्य निवडणूक आयोगाची जर का ऐपत नाही निवडणुका घेण्याची, हे सिद्ध झालंय का? मग ह्या सगळ्या गोष्टींचा आता साकल्यानं विचार करणं फार गरजेचं आहे की राज्य निवडणूक आयोग बटिकाप्रमाणे वागतंय, की राज्य निवडणूक आयोगाकडे यंत्रणाच नाही आहे, किंवा राज्य निवडणूक आयोग इतकं हतबल झालेलं आहे की काय करावं काय नाही हे सुचतंय. म्हणजे लक्षात घ्या की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवरती विरोधक आक्षेप घेत आहेत, खास करून राहुल गांधी काँग्रेस आक्षेप घेत आहेत म्हणून भाजपचे नेते हे त्यांच्यावरती टीका करत होते. आता राज्य निवडणूक आयोगावर आक्षेप कोण घेत आहे? कोणी संताप व्यक्त केलाय? मग प्रत्येक ठिकाणी काही ना काही घोळ येतोय आणि हाच घोळ विरोधक ओरडून सांगत होते तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. आता ते सगळे येत आहे. दुबार मतदारावर भाजपचे नेते स्थानिक नेते सुद्धा बोलले आहेत, महायुतीतले नेते सुद्धा बोलले आहेत की हे काय चाललंय, एवढ्या मोठ्या संख्येने बोगस नावं आलेली आहेत. आणि मग ते आज दिसलं सगळं की मतदार यादीतला बोगसपणा हा प्रत्यक्ष बोगस मतदार जेव्हा मतदानाला यायला लागले, पैसे घेऊन मतदान करायला लागले, ते पकडले जाऊ लागले, पैशाच्या राशी ठिकठिकाणी पकडल्या गेल्यात. आणि मग माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि एखादी नगरपालिका दोन्ही निवडणुकासारख्या प्रत्येक ठिकाणी मतांसाठी बोली लावली जात असेल तर आपली लोकशाही चालली कुठं? ही लोकशाहीची अशी तशी नाही आहे, ही लोकशाहीची थट्टा नाही आहे. म्हणजे मग निवडणुका घ्यायच्या कशाला? विशेष म्हणजे सगळं झालंय कुठून सुरू? तुम्ही प्रचारामध्ये स्थानिक मुद्द्यांवर प्रचार न करता आम्ही निधी आणून देतो, आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत आणि आमच्यातच आम्ही भांडतो आहोत, लंका दहनापर्यंतचे आरोप करतो आहोत, क्रमांक 1चा पक्ष आमचाच आहे असा दावा करतायत, 2ला काय अर्थ नसतो असं सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतोय. तिकडं तळ कोकणामध्ये 2 सत्ताधारी पक्षाचे नेते, घरातलेच बंधू, दोघेही आमदार, वडील खासदार राणेंविषयी बोलतोय मी, तिथं कलगीतुरा रंगलाय, उपमुख्यमंत्री जात आहेत, त्यांच्या हेलिकॉप्टरमधून बॅगा उतरला अशा आरोप होत आहेत. तिथे एक सत्ताधारी पक्षाचा आमदार एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी छापा टाकतो प्रायव्हेट, तिथं पैशाची बॅग सापडते, तो आरोप करतो आणि नंतर त्याच्यावरच गुन्हा दाखल होतो निलेश राणेंवर. ते निलेश राणे काल गोंधळ घालत होते की पोलिसांना हे दिसत नाही का इथे पैसे वाटप चाललंय. म्हणजे जर का आता अश्विन काही गोष्टी दाखवणार आहे त्या जर का नीट बघितल्या तर लक्षात येतंय की ज्यांच्याकडं लोकप्रतिनिधी म्हणून आपण बघावं आणि ज्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये अशी भूमिका वठवली पाहिजे. मला आत्ता कुठेतरी पहिलं ट्विट दिसलंय एक्स पोस्ट दिसली रोहित पवारांची, त्यांनी पोलिसांचे आभार मानले की तुम्ही बंदोबस्त चोख ठेवला. म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे झालं की दुसरीकडचे पैसे वाटू दिले नाहीत किंवा तिथे पैसे वाटले गेले नसतील असं त्यांना मानायचं असतं. हा अपवाद आहे, पण इतरत्र तसं आहे का? असं का होतंय? मतांसाठी पैशांची बोली का लागतेय? महाराष्ट्राची ही अधोगती नाही तर काय आहे? मतं विकत घेणे हे कोणत्या नैतिकतेत बसतंय? इतकं अधपतन महाराष्ट्राचं असं का झालंय की स्थानिक सत्ता सुद्धा मिळवण्यासाठी पैशांचा वापर होतो? म्हणजे सहकारी साखर कारखाना माळेगाव, तिथे अजित पवारांवर हे आरोप केले गेले की मतांसाठी पैसे वाटप झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. लोकसभेला मी बघितलं, विधानसभेला बघितलं, आता सहकारी साखर कारखाना, आता हे नगरपालिका, उद्या पुढे जिल्हा परिषदा, नंतर पंचायत समित्यांमध्ये सुद्धा हे सुरू होणार. आणि महापालिकांमध्ये काय? महापालिका निवडणुका ज्या आहेत मुंबईसह MMR रिजन, महत्त्वाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, त्यानंतर नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या मोठमोठ्या महापालिकांमध्ये काय होईल? म्हणजे जो मतदार आहे, ज्याला आपण मतदार राजा म्हणतो, हा लाभार्थी मेंटॅलिटी झालाय. दुपारच्या सत्रानंतर मतांसाठी कोण जास्त बोली लावून आपल्यापर्यंत येतंय तो वाट बघतोय का? आणि म्हणून मग शेवटच्या 3 तासांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढते का? हे प्रश्न जर का उपस्थित होत असेल तर यावर चर्चा कोण करणार? यावर सोल्युशन किंवा तोडगा उत्तर कोण काढणार? इथं नैतिकतेचा, नीतिमत्तेचा प्रश्न जर का उपस्थित होत असेल तर याला सामोरं कोण जाणार आहे? आमच्यासारख्यांनी ओरडून काय होणार आहे? आज प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये या 264 ठिकाणी जिथे मतदान झालं, बहुतेक ठिकाणी हे दिसलेलं आहे बोगस मतदारांचा सुळसुळाट. जे म्हणून आमदार, लोकप्रतिनिधी किंवा वजनदार नेते, जे प्रस्थापित नेते आहेत, त्यांची मनमानी, मुजोरी, दडपशाही, पोलिसांची बग्यांची भूमिका,
त्याचबरोबर बोगस मतदारांचा सोसवाट, पैशाच्या बोली, पैशाचं वाटप, हे काय? महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य, प्रगतीपथावरचं राज्य, क्रमांक 1चं राज्य, या राज्यात, ज्या राज्याचं शहरीकरण 50% जास्त आहे, आणि आजची जी निवडणूक आहे ती निमशहरी भागामध्ये होते आहे. बहुतांशी उर्वरित महाराष्ट्रामध्ये, ज्याला आपण ग्रामीण आणि निमशहरी भाग असा जो आहे, नगरपालिका, नगरपंचायतींचा, तिथं ही निवडणूक होते आहे. तिथं सुद्धा मतदार राजा हा लाभार्थी मेंटॅलिटीत आणला गेला का? हा खूप मोठा वादाचा आणि चर्चेचा विषय आहे. मला यावरती सोशल सायंटिस्टनी उत्तरं द्यावीत की आमचा मतदार राजा अशा लाभार्थी मेंटॅलिटीमध्ये का आला, आणि उद्या महापालिकांमध्ये हाऊसिंग सोसायट्यांपर्यंत हे लोन गेलं तर मला नवल वाटणार नाही. नक्कीच आज आपण निवडणुकांमध्ये पाहिलं की पैशांचा वापर, नेत्यांची मुजोरी, भांडणं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. कारण की सत्ता मिळवायची, वर्चस्व मिळवायचं, शहरावर आपलीच ताकद असली पाहिजे, असाच प्रयत्न प्रत्येकाने केला आहे. पण पुढे जाऊन आणखीन 2 महत्त्वाच्या निवडणुका बाकी आहेत, त्याने हा पायंडा पडतोय का, अशी देखील चर्चा होते. आणि आज मतदान झालं आहे, म्हणजे 21ला जर 18 ते 19 दिवस तुम्हाला मतपेट्या या सांभाळून ठेवण्याची वेळ येते, तर पुन्हा EVMची छेडछाड, बॅटरीची चार्जिंग कमी जास्त, हा सुद्धा जो विषय आहे तो देखील चर्चेला जाईल. कारण की निकालानंतर आरोप प्रत्यारोप होतीलच, निकालानंतर एकमेकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातीलच. सर, अगदी थोडक्यात की 18 दिवस मतपेट्या सांभाळायच्यात, पुन्हा चर्चा होऊ शकते EVMची. राज्यातल्या सगळ्याच नगर परिषदांचे निकाल आता 21 डिसेंबर रोजी लागणार आहेत. तारीख आहे 2 आणि 21 तारखेला निकाल, म्हणजे मध्यात 20 दिवसांचं अंतर आहे. कारण आजचा दिवसही मोजला पाहिजे त्याच्यात. 20 दिवसांमध्ये EVM मध्ये मतं सुरक्षित राहतात का? म्हणजे मतं राहतात हे नक्की, सुरक्षित राहतात की नाही मला माहिती नाही. कारण दरवेळी मतांची संख्या, टक्केवारी, आता हल्ली संख्या नाही, आता टक्केवारीत बोलतात, तर टक्केवारी वाढते दरवेळी. त्यामुळे बहुतेक EVM वीत असावं असं मला वाटतंय. मतांना जन्म देतात नवे नवे. हे बघा, आता इथे मतदार आला, त्यांनी बॅलेट युनिटवरती ॲपल दाबलं, ॲपल गेलं कंट्रोल युनिटकडे, कंट्रोल युनिट म्हणालं मला ॲपल कळलं, त्यांनी मेमरी लोकेशन 1मध्ये ॲपल सेव्ह केलं, व्हीव्हीपॅटला सांगितलं ॲपल छाप, त्यांनी ॲपल छापलं, पण सांगताना सांगितलं की मी ॲपल छापलंय, तू बनाना सेव्ह कर. हे तो सांगत नाही आहे किंवा सांगतोय याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे नाही. याच्याऐवजी जी मी म्हटलं तशी सोपी ही काय होती की तर बॅलेट युनिट वरती आला, बटन दाबलं, ॲपलचं बटन दाबलं, ॲपलचं सिग्नल दोन्हीकडे गेला, कंट्रोल युनिटकडे गेला आणि व्हीव्हीपॅटकडे गेला, व्हीव्हीपॅटने ॲपल छापलं, स्लिप बघितली मतदारांनी आणि झालं. जर याला एक्स्ट्रा डेटा असेल, डेट, टाईम, नंबर आणि N, अशा जर 4 फाईली एक्स्ट्रा असतील SLU मध्ये, असतीलच आहेत की नाही हे माहिती नाही, कारण कधीच कोणालाच SLU तपासायला दिलं गेलं नाही आहे. परंतु नाही असं म्हणण्याचं कारण असण्याचं कारण नाही, कारण कोणीच बघितलं नाही आहे. जर ह्या फाईल असतील आणि प्रोग्रॅम बदलावा लागत नाही, व्हीव्हीपॅटचा प्रोग्रॅम असाच लिहिला गेला आहे की ह्या दिवशी ह्या वेळेनंतर दर 3 मतांनंतर या नंबरला 1 मत टाक. आता ह्या जर फाईल आल्या तर तो तसं वागणार नाही, तर जशी मतं आली तशी देणार. असं जर असेल तर मतांचं मॅनिप्युलेशन होऊ शकतं. हे बघा, औरंगाबाद खंडपीठानं आज जे काही सांगितलं की तुम्ही उद्याची मतमोजणी रद्द करा आणि ती 20 डिसेंबरला ज्या 24 नगरपालिका नगरपंचायतीमध्ये मतदान आहे, त्याचबरोबर काही प्रभागांमध्ये आज मतदान काही वार्डांसाठी झालं आहे आणि काही वार्डांसाठी मतदान हे 20 डिसेंबरला आहे. आणि म्हणून मग निवडणूक आयोगानं असंही विचार केला की जर का मतमोजणी आपण सगळी एकत्रित ठेवली 21 डिसेंबरला, तर आज काही प्रभागांमध्ये जिथे आज मतदान आहे त्याच प्रभागामध्ये काही वार्डांचं 20 तारखेला मतदान आहे. जर का निकाल काहींचा उद्या लागला तर त्याचा प्रभाव हा मतदानावरती 20 तारखेला पडू शकतो. म्हणून आपण मतमोजणीच 21ला घेऊ. प्लस न्यायालयामध्ये जे याचिका गेली त्यामध्ये अपिलाचा भाग जो आहे की अपिलासाठी पुरेसा वेळ नव्हता. अपील हा जो विषय आहे की एखाद्याची तक्रार असेल आणि त्याला अपील करायचं असेल तर त्यासाठी तेवढा अवधी दिला पाहिजे, आणि ती कमकुवत बाजू बघून मग सांगितलं की नाही, मतमोजणी एकत्रित 21 डिसेंबरला करा. आता प्रश्न असा आहे, जसं तू म्हणालेला आहेस की प्रश्न असा आहे की मतमोजणी ही एकत्रित 21 डिसेंबरला करायची आहे, 18 दिवस मग
जिथे आज मतदान झालं त्या ईव्हीएम सांभाळून ठेवायच्या आहेत. आता ही सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? राज्य निवडणूक आयोगाची. राज्य निवडणूक आयोग ही कोणाच्या मार्फत सांभाळणार आहे? महसूल खात्याअंतर्गत महसूल खात्याचीच मदत घेणार आहे. आता राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. तिथं कार्यकर्ते शिफ्टनुसार आता हजर राहतील, त्या उमेदवारांचे कार्यकर्ते. किती लॉक रूम व्यवस्थित राहील का? तिथे काही गडबड होणार नाही का? तिथे बंदोबस्त नीट आहे का? त्याचबरोबर रोज तो डेटा कलेक्ट करणे की ईव्हीएम नीट आहेत, त्या मोजणे बॅग, ही सगळी भानगड, ही सगळी कवायत आता आलेली आहे.